सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 6,000 रुपये लाभार्थ्यांना इथं मिळत आहे. 1,000 रुपये जे काही निधीमध्ये इथं वाढ झालेली आहे. सर्वात मोठी बातमी तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण आणि दिव्यांग तर अशांसाठी आनंदाची बातमी तर आता या योजनेअंतर्गत जे काही 1,000 रुपये निधीमध्ये इथं वाढ झालेली आहे. तर आता जे की तुम्हाला मिळणार आहे 6,000 रुपये. तर आता हे 6,000 रुपये कसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात इथं वाटप सुरू झालेले आहेत, कोणाला इथं मिळणार आहे. दरमहा जे काही तुम्हाला 1,500 रुपये ते मिळते. तर ज्यांच्या निधीमध्ये 1,000 रुपये वाढ झालेल्या तर अशांना 2,500 रुपये किती मिळणार आहे, 2,500. तर आता यामध्ये 1,000 रुपये जे काही वाढ इथं झालेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण आणि दिव्यांग. तर अनेक लाभार्थ्यांमध्ये त्याचप्रमाणे जे काही अनेक जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे. ज्यांना कुणाला आलेले नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, तहसील कार्यालयामध्ये लेखी अर्ज द्यायचा आहे, DBT लिंक तपासा, बँक सेंडिंग आहे की नाही तपासा. काही प्रकरणामध्ये कागदपत्रामुळे जे काही तुमचे पैसे तर थांबते. तर यामध्ये कोण पात्र आहेत, तर यामध्ये विधवा महिला, घटस्फोटी, त्याचप्रमाणे अपंग, 40% जर दिव्यांग असेल तर अशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 65 वर्षावरील पुरुष असेल, महिला असेल तर अशांना पगार दिला जातो. अनाथ मुले, गंभीर आजारग्रस्त म्हणजे ज्याला गंभीर आजार आहेत तर अशांना देण्यात येते. तर वार्षिक उत्पन्न तुमचं 21,000 असणे आवश्यक आहे. 21 ते 1 लाखापर्यंत यामध्ये जे काही सरासरी 21,000 आहे वार्षिक उत्पन्न. जर 21,000च्या वरती असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आता यामध्ये 1,000 ते 1,500पर्यंत दरमहा म्हणजे तुमचे जर 2 महिन्याचे पैसे राहिलेले असेल तर प्रति व्यक्ती किती मिळते यामध्ये 1,000 ते 1,500. 2 व्यक्ती जर असेल तर 1,500 ते 2,000. तर अशा पद्धतीने हे तर मिळते. तर आता यामध्ये तुम्हाला जर पहिले 1,500 रुपये इथं मिळत होते, त्यानंतर 1,000 रुपये जर निधीमध्ये वाढ झाली तर असे मिळून झाले तुमचे 2,500 रुपये. जर तुमचे 2 हप्ते इथं एकत्रित असेल तर अशांना 5,000. तर आता काही लाभार्थ्यांना इथं 3 महिन्याचे पैसे इथं एकत्रित येत आहेत जे की 6,000 रुपये. तर लाडक्या बहिणींचे सुद्धा नवीन अपडेट्स इथं आलेले आहेत. लगेच तुम्ही व्हिजिट करा आपल्या चॅनलला. त्यानंतर यासाठी लागणारे कागदपत्रांची यादी यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, IFSC कोड, बँकेचं पासबुकची झेरॉक्स. IFSC कोड तुम्हाला जर बदललेला असेल तर ते तुम्ही व्यवस्थित टाका. त्याचप्रमाणे फोटो, अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र, मृत्यू जर झालेला असेल, विधवा महिला असेल तर तुमच्या पतीचा मृत्यू दाखला इथं तुम्हाला लागणार आहे. यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहे. तर 1,000 रुपये जे काही निधीमध्ये वाढ झालेली आहे, जे की पहिले तुम्हाला 1,500 रुपये इथं मिळत होते, तर त्यामध्ये जर 1,000 रुपये ॲड केले तर तुमच्या खात्यामध्ये इथं 2,500 रुपये इथं जमा झालेले आहे. याचप्रमाणे आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांना इथं टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे. तर कोणाला 4 महिन्याचे पैसे एकदाच इथं मिळत आहे. तर आता यामध्ये 3,000, 4,000 ते 6,000पर्यंत जे की पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता कोणाचा अर्ज इथं रिजेक्ट आहे होतो. तर आता बरेच जणांचे अर्ज इथं रिजेक्ट होत आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या वरे इथं वार्षिक उत्पन्न गेलेलं आहे. त्यानंतर कागदपत्र अपूर्ण आहेत, चुकीची माहिती दिलेली आहेत, बँक खाते आधारशी लिंक नाही, त्याचप्रमाणे हयातचा दाखला दिलेला नाही. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी थोडक्यामध्ये अर्जाचा नमुना आपण इथं पाहणार आहे. तहसील कार्यालय जिथलं असेल तिथला तालुका लिहा, तुमचा जिल्हा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करण्याबाबत हा जो अर्ज आहे. यानंतर तुमचं अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहा, जन्मतारीख लिहा, तुमचं वय लिहा, पत्ता, यार्ड पोस्ट तालुका जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचं नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, सदस्यांची संख्या. तर आता हे तुमच्या रेशन कार्डवर किती कुटुंब आता राहतात, 3 राहतात असेल तर 3चा आकडा टाका. त्यानंतर वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. विधवा आहे, अपंग आहे, निराधार आहे तर ते तुम्हाला इथं असं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तर याचप्रमाणे इथं लिहा. त्यानंतर इथं आपला विश्वासू तुमची अर्जाची सही करा, नाव लिहा, दिनांक लिहा. त्यानंतर यासोबत कागदपत्र तुम्हाला जोडायची आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँकेचं पासबुकचे झेरॉक्स, फोटो, त्याचप्रमाणे अपंग असेल तर तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट इथं तुम्हाला जोडायचं आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील इथं सुरू झालेले आहेत. पैसे देखील या जिल्ह्यांमध्ये इथं येत आहे. यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर काही लाभार्थ्यांना इथं 1,500 येत आहे, काही लाभार्थ्यांना इथं 3,000 येत आहे, काही लाभार्थ्यांना इथं 3,000 आणि 3,000 असे मिळून 6,000 रुपये देखील इथं
येत आहे. त्यानंतर येते जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, नागपूर, नांदेड, नंदुरबार. यानंतर येते आपलं नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे तर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. त्यानंतर वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर आता ज्यांना कोणाला तक्रार करायची असेल तर तुम्ही तहसील कार्यालय, समाज कल्याण विभाग अधिकाऱ्याशी संपर्क करा. लेखी अर्ज द्या की आम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 1500 रुपये, श्रावण बाळ, दिव्यांगाचे पैसे येत नाहीत. तर तुम्ही असा लेखी अर्ज द्या. तर तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल. तर आता लगेच तपासा की तुमच्या खात्यामध्ये 1500 आले की 2500 की 3000 की 6000. ज्यांचे कोणाचे रखडलेले हप्ते आहेत ते त्यांना येत आहेत.